शैला काय करताय? तेल लावतीये. काय बेस वाटते ग? ती शैला आहे ना, शैला तिनं दिलं. शैलानी वय म्हणली 10-15 दिवस लावून बघा आणि बघा याची जादू. तुमचे केस चांगले काळे भोर आणि लांब सडकवती. अहो एवढे लांब सडक तर केस आहेत तुमचे, अजून किती वाढवणार आहात? ते सोड, तू यायला इथं का आलीस? काय काम आहे? ऍक्च्युली आत्या, मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं, शैलाबद्दल. शैलाबद्दल? म्हणजे तुला बी हे तेल हवंय? आत्या बी सिरियस. मला ना जरा त्या बाईचा संशयच येतो. संशय? का आणि कशा पायी? मी आता हॉलमध्ये आले ना, ती दबक्या आवाजात आपल्या फोनवरून कोणाशी तरी बोलत होती. आता केला असेल कुणाला तरी, बहीण असेल नाही तर कोणतरी असेल. तू कशा पायी टेन्शन घेतीस? बहिणीला फोन केला तर दबक्या आवाजात बोलायची काय गरज आहे? नेत्रा, अगं तिला संकोच वाटत असेल असं घरातून फोन कराया. आणि तू बी ना इतके दिस मोलकरीण आली म्हणून नाचत होतीस ना. मग अगं बघतेस ना, ती केवढी कामं करते ती स्वतःच्या डोळ्यानं. उगा टेन्शन कशा पायी घेतीस ग? नाही पण आत्या, मला काय वाटतं, मी ये बघ नेत्रा, उगा माझ्या डोक्याचा भुसकाट करू नगस. आणि तुझ्या डोक्यात असं काही येत असेल ना तर ये इथे बस, या चांगलं मालिश करून दे. नाही हो आत्या, मला नाही आवडत तेल लावायला. माझे केस चांगले, तुम्ही चालू द्या तुमचं काय चाललंय. उगा काय बी बोलत असतेस. म्हणजे आता माझी केस जया बादुरी सारखी लांब सडक होणार की काय? म्हणजे माझ्या आयुष्यात येणारा राजकुमार अमिताभ सारखा यंग मॅन असणार की काय? येस साला. शुभ्रा, अजिबात चिडी खायची नाही. आणि चुकलं की चुकलं आधीच सांगतो मी. मी नाही चिडत. बस सांग, कोणाचा टर्न आहे? तुझाच टर्न आहे. चला, प वरून नाव, गाव, फळ आणि फुल्ली. पटकन आणि 1 मिनिटाच्या आत. हा शुभ्रा, लवकर. पल्लवी माय फ्रेंड. गाव पुणे आणि फळ पपई. विजला. ए शुभ्रा, तू लवकर लिहा आणि तुझी वेळ संपत आली आहे आता. पटकन. ए शुभ्रा, अगं ए शुभ्रा. हॅलो, बोल. कशी आहेस? बरी आहे, फाईन. 1 मिनिट. हा काका, माझ्यासाठी जर पाणी आणशील? हा बोल बाबा. शुभ्रा, काहीतरी महत्वाचं सांगायचंय तुला. काय? हे बघ, मी आहे ना आज दुबईला चाललोय. खरं तर त्यासाठी मला मुंबईलाच यावं लागणार आहे, कारण माझं फ्लाईट मुंबईवरच आहे. म्हणजे आज आपण भेटतोय? मला खूप आवडलं असतं सोना तुला भेटायला, पण ते शक्य नाहीये. का? अगं असं काय करतेस? मी तुझ्या घरी नाही येऊ शकत आणि तू बाहेर नाही येऊ शकत. तुला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितले ना. काय रे बाबा, तू प्रॉमिस मोडतोयस. तसं नाहीये शुभ्रा. आपण नक्की भेटायचंय. बरं मला सांग, मी दुबईहून काय आणू तुझ्यासाठी? काहीच नको, मला भेटायचंय ना तुला. शुभ्रा, तू इथे नाही येऊ शकत तर मी बाहेर येऊ शकते. नाही शुभ्रा, अगं कसं शक्य आहे? तू आई म्हणते की तू बाबांसारखी हट्टी आहेस. शुभ्रा, अगं मग मी करणार हट्ट. थांबा, काका आला, मी ठेवते फोन. हॅलो. बाबांसारखी हट्टी. आणि कोणाचा फोन होता ग? माझ्या मैत्रिणीचा फोन होता. तिचा बर्थडे. ओके. ए शुभ्रा, ऐक, आपण ना गेम कंटिन्यू करूया आणि तुझी टर्न होती. नाही तर परत म्हणशील मी चिटिंग केली म्हणून. दर सोन्या काका, तुम्हाला आज तिच्या बर्थडेला बाहेर सोडायला येशील? बाहेर? प्लीज.
बरं ठीक आहे. हे घे. अगं तुला प्यायचं होतं ना? नको. बर ऐक, आता आहे ना आपण अक्षर आता कुठलं माहितीये का? स घेऊया आपण. धर. श वरून लिही. आर्या, काय ग इतकं काय करून राहिली बाळा तू? काय नाही, सहजच बसली. चल, मग आज तुझा बाबा दुबईला जाणार आहे ना व? हम्म. मग त्याच्याजवळ जाऊन बस. मग 4 दिवस भेट होणार नाही तुझी. आणि दुबईवरनं तुला काय काय आणायचं असेल ना ते समज सांग. आणि त्याला म्हणावं तू नाही आणलंस तर पणजी आजी तुला घरात घेणार नाही. मला नको काही पण. काय ग? मला जे पाहिजे ते बाबा मला नाही आणून देणार. काय पाहिजे तुला? मला माझी मम्मा पाहिजे. अगं पटपट कर ना. हो बाळा, थांब. अगं थांब ना, हलू नको सगळं. उशीर होतोय. काय उशीर होतोय ग? पार्टीलाच जायचंय ना? आणि तुझी कोण आहे ग ती मैत्रीण? मी तिचं नावही नाही ऐकलं कधी. ती माहिती का, ती सिया आहे ना, ती देवळाच्या मागे एक उंच उंच बिल्डिंग आहे, तिथे राहते ती. मला नाही आठवत आहे. काय रे सोन्या, किती छळतोयस तिला? आणि तू जाणार आहेस ना तिच्या बरोबर? हो काकू, मी आहेच तिच्या बरोबर. मी तिला कुठेही सोडत नाहीये. पण काकू तुम्ही तिला पार्टीला का पाठवताय? ती आत्ता झाली आहे ना हॉस्पिटल मधून. काका. अरे घरी बसून बोर होते ती, जाऊ दे ना तिला. हो, खूप बोर झाले मी, मला जायचंय. पण काकू, हिला जर का नाहीच पाठवलं तर? काका. तो मस्करी करतोय तुझी. आणि आता माझे पार्टीला गेल्यावर तिथे मस्ती करायची नाही. तुला बरं नव्हतं ना? तुझ्या आईला जर का कळलं ना तर ह्या काकूला ओरडेल ग ती. तासा परत परत घेऊन या आईला. हो काकू. चला भेटूयात सियाला. चल ना. हा चला. जा रे लवकर. हल्ली डोसक्यात नाही ते विचार यायला लागलेत बघ. का? काय झालं आजी? सत्या दुबईला निघाला म्हणून मी आर्याला म्हणलं, जा तुझा बाबा परदेशात निघालाय, त्याच्या संग बोल थोडं. आता 4 दिवस भेटणार नाही तुला. आणि म्हणलं तिथनं तुला जे जे काय पाहिजे असेल ते त्याला आणायला सांग. काय म्हणाली मग? काहीच नाही. म्हणली मला जे पाहिजे ते माझा बाबा देऊ शकत नाही म्हणून. आर्याला असं काय हवंय जे दादा तिला आणून देऊ शकणार नाही? ती म्हणली मला आई पाहिजे. काय? आई? होय. आता मला सांग, म्हणजे बापानं लेकराला किती बी जीव लावला तरी त्याला आईची आस असतेच का नाही? आणि आर्या तर लहान पोर आहे. पण सत्याला हे उमगतच नाही बघ. लग्नाचा विषय काढला की ह्याचा नन्नाचा पाडा असतो या. काय कळना झालंय मला. आणि बिचारी ती अनघा, तिला बी आपण अडकवून ठेवलंय. समजा चित्र झालंय. तुम्ही जे म्हणताय ते 100% पटतंय मला आजी.
दादाने ना आता लग्नाचं पुन्हा मनावर घ्यायला हवं. असा एकटेपणा बरा नाही. कोणावर तरी जीव लावायला हक्काची अशी व्यक्ती असायला पाहिजे ना बरोबर. कितीही म्हटलं ना तरी त्यांनी असं एकट्याने राहणं योग्य नाहीये. पण हे सत्याला समजलं पाहिजे का नाही? मला काय वाटतं ना आजी, हा विषय आपण अनघाताईंवर टाकून चूकच केली. म्हणजे त्यांना फक्त कल्पना देऊन आपणच दादाशी बोलायला हवं होतं या विषयावर. त्यांच्या भावनांशी आपण खेळलो असं वाटून ना मन अपराधी होतंय माझं. पण केव्हा तरी या विषयावर शिक्कामोर्तब व्हायला पाहिजे बघ. आजी मला असं वाटतं की आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं. एकदा दादा दुबईहून आला की आपण सगळे मिळून त्याला समोर बसवून त्याच्याशी बोलू. आत्यांनाही घेऊ सोबत, त्यांचीही मदत होईल. तू म्हणतीस ते अगदी बराबर आहे बघ. आपण समद्याने मिळूनच त्याच्यावर दबाव आणला पाहिजे, तरच काहीतरी होईल. त्याशिवाय काय खरं नाही बघ. मम्मा, आय मिस यू. मला तुझी खूप आठवण येते. बाबा पण दुबईला गेलेत. मला एकटे एकटे राहून बोर होतंय. असं वाटतं की एक जादू हवी आणि आपल्या दोघांना बोलायला मिळावं, पण हे शक्यच नाहीये. मम्मा, आय मिस यू. मला तुझी खूप आठवण येते मम्मा. आर्या बेबी, काय लपवतेस? काय नाही. तुमचं काय काम होतं का? काय नाही, मी अशीच आले होते. पण तू माझ्यापासून काय लपवतेस? दाखव बघू. अगं, हा तर तुझ्या मम्माचा फोटो ना? तुम्हाला कसं माहित? मला ना मला सगळं माहिती आहे. तुला तुझ्या मम्माला भेटायचंय ना? हो, पण ते कसं शक्य? सगळे म्हणतात की मम्मा देवाघरी गेलीये. मला तिची आठवण येते म्हणून मी फोटो बरोबर बोलत बसते. फक्त आत्या तिला माहिती आहे. पण तुला तुझ्या मम्माला भेटायचंय? हो. मग मी भेट करून देईन तुझ्या मम्माची. ते कसं? माझ्याकडे एक जादू आहे, त्यानं मी तुझी आणि तुझ्या मम्माची भेट करून देईन. खरंच? जर तुमच्या जादूने मला मम्मा भेटली ना तर मी, मम्मा, बाबा सगळे एकत्र राहू. मजा येईल. मग सांगा ना, कधी दाखवणार तुमची जादू? आर्या बेबी, असा हट्ट करायचा नाही. माझी जादू तुला वेळ आल्यावरच दाखवेन मी. आणि सांगितलं ना, भेट करून देईन तुझी आणि तुझ्या मम्माची म्हणून. मला आत्ताच भेटायचंय मम्माला. आत्ताच मला जादू दाखवा तुमची. हट्ट करायचं नाही म्हणून सांगितलं ना, वेळ आल्यानंतर तुझी आणि तुझ्या मम्माची भेट करून देईन मी. अनघा, अनघाच ना तू? आत्या काय आहे? नाही म्हणलं, आज इथं कशी? म्हणजे काय, अहो सध्या बिझी आहे, जरा काम वाढलंय ना खूप. वेळच होत नाही कुठे यायला जायला. हो. मग आज कसं वेळ काढलास? म्हणजे काय, आर्याला भेटायला. कुठे आहे? असं बी तू आता फक्त आर्यालाच भेटायला येतेस ना? काय आत्या, उगाच काहीतरी. नाही म्हणलं, तुझा कामावरचा जाण्याचा रस्ता या घरावरनच जातो. एरवी आर्याला भेटाया, तिची चौकशी कराया वरचेवर येतच होतीस ना? पण आता येणं कमी केलंयस तू. आमचा इसर पडला बाय.
आम्ही तुझीच माणसं आहोत. हे घर तुझं आपलं आहे. माहितीये मला, पण आत्या, ज्या अर्थाने मी हे घर आपलं करायला गेले होते ते तर आता होणं शक्य नाही ना. किती नाही म्हटलं तरी नवीन आयुष्याची स्वप्न रंगवायला लागले होते मी सुद्धा. त्यामुळे आता मनाला आवर घालायला हवा ना, आणि त्यासाठी स्वतःला वेळ द्यायला हवा, नाही का? म्हणून मग विचार केला की स्वतःहूनच थोडं लांब राहावं. अनघा, काय बी झालं तरी हे घर तुला कधी बी अंतर देणार नाही. हे तुम्ही सांगण्याची गरज आहे का? आणि मी वरी तुम्हाला करू देईन असं? आत्या, या घराने तुम्ही माझ्या मनाला उभारी दिली आहे. मला एक विश्वास दिलाय. एकटी असलीस ना तरी समर्थपणे जगू शकतेस तू. तुमचं प्रेम, आपुलकी, माया विसरेन होय मी. अहो, पैसे देऊन सुद्धा जीवाला जीव लावणारी माणसं मिळत नाहीत आजकाल. आणि गंमत माहितीये का तुम्हाला? या घराशिवाय, या माणसांशिवाय आपलं म्हणण्यासारखं दुसरं काहीच नाहीये माझ्याकडे. फक्त हे सत्यजितच्या आणि माझ्यामधला विषय नसता निघाला तर बरं झालं असतं असं वाटतं. कारण म्हणजे ही जी ऑकवर्ड सिच्युएशन निर्माण झाली ना, ती झाली नसती कदाचित. अगं, काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना ग. त्यासाठी वेळ द्यायला लागतो, आणि तोच मी देतेय. एवढंच. आत्या, या विषयावर नको ना बोलायला प्लीज. मी कसं तरी माझ्या भावनांना बांध घातलाय. तो बांध फुटला तर मग प्रॉब्लेम होईल. जशी तुझी मर्जी. थँक्यू. म्हणा ना, मोस्ट वेलकम. वेलकम. पण त्यासाठी या घरात येणं बंद करणं हा उपाय होऊ शकत नाही ना. तू आधी सारखी तिथे येत जा, तुला पाहिजे तेव्हा. तुला जशी या घराची गरज आहे तशी या घराला सुद्धा तुझी गरज आहे. आणि कधी बी मनात आडनिळा विचार येऊ देऊ नकोस. माझी शपथ आहे तुला. प्लीज प्लीज, शपथ नका घालू. मी या घराला कधीच अंतर देणार नाही. प्रॉमिस. हॅलो, मी बोलते. मी सांगितलेली बातमी अगदी 100% खरी आहे. या पोरीचा बाप 4 दिवसांसाठी आजच बाहेरगावी गेलाय. या पोरीला मी काहीतरी निमित्त काढून घराबाहेर आणते उद्या. तेव्हाच आपलं काम आपण करून टाकू. आणि हो, तुम्ही सारखा फोन करू नका मला. मीच तुम्हाला कळवत जाईन काय. बरं, ठेवते मी फोन.
कशीस तू बाळा? मी बरी आहे आणि तू भेटलास ना म्हणून अजून बरी आहे. बाबा मी तुला खूप मिस केलं. मी पण तुला खूप मिस केलं सोना. पण मला एक सांग, तू कुठे बोलवलंस तुम्हाला? काय आहे इकडे? इथे जवळच माझी एक मैत्रीण राहते म्हणून आले. अगं पण एकटी चालीस, तुला सोडलं कसं घरच्यांनी? ते सोड ना, मी तुला भेटायला आले. बाबा मला तुझी खूप आठवण येते. आपण एकत्र का नाही राहत? काही गोष्टी आपल्या हातात नसतात बाळा. पण बाबा मला तुझ्याशी खूप खूप बोलायचंय ना. शुभ्रा, काका हाय, मी सत्यजित मुधोळकर, शुभ्राचा बाबा. मी शुभ्राचा काका. पूर्ण नाव सोन्या अनंतराव मुधोळकर.